कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावरती आमदार संग्राम जगताप यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. काय सांगा, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर नेमकं प्रकरण काय होतं? नाही, तिथं जर आपण पाहिलं तर तो जो काही गुन्हा दाखल झाला तुम्ही सांगताय विचारताय त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती आणि तिथल्या स्थानिक लोकांना तिथं ज्या लोकांनी तक्रार केली त्यांनाच अटक करण्यात आलं आणि मग 4-4, 5-5 दिवस उलटतात, 6-6 दिवस उलटतात, दुसऱ्या बाजूची FIR दाखल नाही, दुसऱ्या बाजूच्या लोकांना कुठे अटक नाही. त्यावेळेला साहजिक आहे की कुठेतरी लोकांची भावना ही अनावर होती. लोकांना रस्ता रोको केला. आमच्यासारख्या शेकडो लोक आहेत महाराष्ट्रामध्ये काम करतात, त्यांना कुठेतरी तिथं बोलवणं, रस्ता रोको आंदोलन करणं ते लोकशाही मार्ग नव्हतं. तिथं कोणालाही त्रास झालेला नाही, कोणालाही अडचण झाली नाही. फक्त उद्देश स्थानिक पोलिसांचा एवढाच आहे की कुठंतरी अशा संघटनेवरती काम करणारे लोक थांबले पाहिजेत, अशा लोकांना कुठंतरी दाबलं पाहिजे. त्याच्यातनं हे असं पुढं होणार नाही आणि याच्यातनंच हे सगळा प्रकार घडलेला आहे. पण आपण जर पाहिलं तर तिथं FIR घटना घडल्यानंतर ज्या लोकांनी विटंबना केली त्यांची अगोदर इतरांवर केस दाखल करून घेतली आणि ज्या लोक तिथे ऍक्च्युली FIR दाखल करायला पाहिजे हिंदू समाजाची ती त्यांची नंतर करून घेतली. म्हणजे असा एकतर्फी न्याय देण्याचं काम, एकतर्फी भूमिका घेण्याचं काम हे प्रशासन तिथल्या केलेलं आहे आणि त्यांना इथलच्याच अधिकारी वर्गांना कुठंतरी तिथं कोऑर्डिनेशन करून इथले जे स्थानिक लोक आहेत ह्या लोकांनी त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून ही सगळी घटना घडून आणलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की धीरजसिंग परदेशी यांची ज्यावेळेसपासून घटना घडली त्यावेळेसपासून हे सगळे प्रशासन अशा पद्धतीने आपल्याला एकतर्फी भूमिका घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आपल्याला कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये जसं आता मी सांगितलं की 37 घटना जानेवारी महिन्यापासून तर आता ऑगस्ट महिन्यापर्यंत हिंदू समाजांची लोकांची हत्या झालेल्या घटना ह्या म्हणजे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ज्या घडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं हिंदू समाजाचीच हत्या झालेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठंतरी आज हिंदू समाजासमोर असुरक्षिततेची भावना आपल्याला स्वतःलाच कुठेतरी काहीतरी करावं लागेल. त्यामुळे प्रभू रामचंद्रांचं असणारं जे काही धनुष्यबाण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि हनुमानाची गदा ही आपल्याला घ्यावा लागेल का असा प्रश्न फार मोठा आज हिंदू समाजाच्या मनावर निर्माण होतोय. त्यामुळं सांगली जिल्ह्यातली देखील घटना पाहिली. आज सकाळीच आम्हाला कळाली की 15 ऑगस्टच्या दिवशी एक मुलीला म्हणजे झेंडावंदनला जाण्याकरता तिची आई पाणी तापवत असताना त्या दोन्ही नवरा बायकोवरती हल्ला झाला. आई त्याच दिवशी मृत्युमुखी पडली. आज वडिलांचं निधन झालं. म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदन सुद्धा तिला करता नाही आलं, झेंडावंदनाला जाता आलं नाही, त्या तिरंग्याला सलाम करता आलं नाही आणि अशा घटनेला तिला आज सामोरं जातो. म्हणजे तिची 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा नेहमी स्मरणात राहील तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत की आपल्याला एवढा मोठा घाला हा कुठेतरी एक वेगळ्या समाजाने घातला. त्यामुळे या घटना आज महाराष्ट्रामध्ये घडत असताना याच्यावरती फार बारकाईने विचार प्रत्येक व्यक्तीला करावा लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी आज जसं धीरजसिंग परदेशींच्या केसमध्ये सुद्धा प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही सगळ्या बाबतीमध्ये जो काही तपास आहे या बाबतीमधली जी माहिती आहे ती देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत. या बाबतीमधली वस्तुस्थिती आम्ही त्यांना सांगणार की काय घडते, कशा पद्धतीने पोलीस ह्या केसेस दाखल करते, खोट्या केसेस दाखल करते, की हे काम थांबलं पाहिजे. आणि यापूर्वी देखील तुम्ही पोलिसांवर आरोप केला होता. हे जाणून बुजून केलं जाते की म्हणजे काय? तुम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे. नाही, हे पोलीस प्रशासन यांना वाटतं की आमच्या विरोधामध्ये कुणी बोललं नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, आणि मग कुठंतरी टार्गेटेडली काहीतरी घटना घडून आणायच्या. हे प्रकार वारंवार हे आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात. म्हणजे या संदर्भात तुम्ही पुढचं पाऊल तुमचं काय असणार? आणि आम्ही आता सरकारपर्यंत शेवटी मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही सगळ्या बाबी पोहोचवणार आहोत. याच्या बाबतीतली माहिती आम्ही पोहोचवणार आहोत. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये असं वाटत असेल त्यांना की प्रशासनाला, इथल्या स्थानिक प्रशासनाला, की असं केल्याने कुठेतरी काम थांबल. हे काम स्वातंत्र्यपूर्वीपासून चालू आहे आणि आजपर्यंत चालत आलं. उद्याही आम्ही जरी नसलो तरी हे काम चालणार आहे. त्यामुळे असं काय होऊ शकत त्यांना वाटत असेल की हे थांबल, तसं होणार नाही. ते निश्चितच किती गुन्हे दाखल झाले हे काम असंच सुरू असणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलेलं आहे. नांदेडकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.